माझ्या नवऱ्याने जसं मनालीचा प्लॅन कॅन्सल केला ना सहज, तसंच मी त्यांना ना 60,000ला टोपी टाकली. कशी ती सांगते. झालं असं की 31 डिसेंबरला आमची अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाला 2 वर्ष कंप्लीट होतील आणि हे मला बोलले होते की अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला आपण मनालीला जाऊ. आणि मी तर काय त्याच खुशीमध्ये होते. आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की आपण कॅन्सल करतोय काही रिझनमुळे. आणि हा मनालीचा प्लॅन कॅन्सल झालाय हे जेवढं त्यांनी मला सहज सांगितलं ना, तेवढंच सहज त्यांना मी सांगितलं ठीक आहे आपण तो कॅन्सल करतोय ना प्लॅन, तर मग माझ्यासोबत मॉलमध्ये चला आणि मला जेवढा मेकअप हवा आहे ना, मेकअप प्रोडक्ट्स वगैरे तेवढं सगळं घेऊन द्या. ते मला म्हणले काय मग तुझे 4-5 हजार मध्ये येऊन जाईल. ठीक आहे, मला तर उलट परवडेलच. आणि ते हे बोलताच मी लगेच माझा नायकाचा ॲप खोलला आणि मी त्यांना दाखवलं की मी किती ॲड टू कार्ट करून ठेवले आणि लिटरली 60,000 रुपीजचं करून ठेवलंय. आता मी ही तर त्यांना टोपी टाकणारच आहे, तेवढं तर माझं बनतंच, कारण मी मनालीला जायचं बोलले होते आणि त्यांनी तेवढं कॅन्सल केला होता प्लॅन. ते सगळं असू द्या, ते लवकरच होईल, तुम्हाला दाखवेल सुद्धा. आज आहे रुपाली दीदीचं 10K सेलिब्रेशन, सो त्याच्यासाठीच आम्ही निघालो होतो. दोघं जण मस्त रेडी झालो होतो, केक वगैरे घेतला होता आणि थंडी तर एवढी होती ना बापरे, स्टाईल पण करायचं होतं, थंडी पण वाजत होती, काहीच समजत नव्हतं. तर अशा पद्धतीने आम्ही छान सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी. आणि केक कसा आहे मला नक्की कमेंट करून सांगा. सेलिब्रेशन वगैरे झालं, त्यानंतर मग जेवण केलं आणि त्यानंतर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.